नमस्कार मित्रांनो, आपलं आपल्या आवडती यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, SJN अकॅडमीला आत्तापर्यंत आपण भरघोस प्रतिसाद दिला आहे, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि त्याच आपण दिलेल्या सपोर्टबद्दल आपण गणिताची नवीन सिरीज आपल्यासाठी घेऊन येत आहोत. या सिरीजचा पोलीस भरती, तलाठी, आरोग्यसेवक, वनरक्षक, MPSC तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी फायदा ठरणार आहे, उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळं व्हिडिओ तुम्ही दररोज एक व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. आणि आपले जे मित्र आहेत त्या मित्रांपर्यंतसुद्धा ही व्हिडिओ सिरीज शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा, त्यांनासुद्धा या नवीन सिरीजचा फायदा घेता येईल. तर चला तर मग वेळ वाया न घालवता आपला जो आजचा टॉपिक आहे त्या टॉपिकपासून आपण सुरुवात करूयात. बघा, पहिलाच टॉपिक आहे आपला नैसर्गिक संख्या म्हणजेच नॅचरल नंबर. तर नैसर्गिक संख्या कोणकोणत्या असतात? 1, 2, 3, 4, 5 ... अनंत. ज्या संख्यांचा नैसर्गिक संख्या म्हणजे ज्या संख्यांचा वापर आपण व्यवहारामध्ये करतो त्या सर्व संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणत असतो. तर नैसर्गिक संख्या तुम्ही 4555 ही सुद्धा म्हणू शकता किंवा 1,58,000 सुद्धा म्हणू शकता. ज्या अनंत असतात, ज्या आपण व्यवहारात वापरतो त्या सर्व नैसर्गिक संख्या आहेत. 0, -1, -555, -8,324 यांचा आपण व्यवहारात उपयोग करत नाही, त्यामुळे या नैसर्गिक संख्या नाहीत. नैसर्गिक संख्या म्हणजे ज्यांचा व्यवहारात वापर करतो त्याच नैसर्गिक संख्या, हे लक्षात ठेवा. पूर्णांक संख्या, होल नंबर्स. ज्या संख्येची किंमत पूर्ण असते त्याला पूर्णांक संख्या म्हणतात. साधी आणि सरळ व्याख्या, ज्या संख्येची किंमत पूर्ण असते त्याला पूर्णांक संख्या म्हणतात. तर बघा, पूर्णांक संख्या कोणकोणत्या आहेत? 0 आहे. 0 ही नैसर्गिक संख्या नाही, पण ती पूर्णांक संख्या आहे. 0, 1, 2, 3, 4, 5 ... अनंत. अनंत म्हणजे कितीही संख्या, कोटीपर्यंत वगैरे, जास्तच. तर त्याचबरोबर इकडे बघा, ऋणभारित -1, -2, -3, -4, -5 अनंत. म्हणजे वजासुद्धा -1, -2, -3 या नैसर्गिक संख्या नाहीत, पण ती पूर्णांक संख्या आहे, ते लक्षात ठेवा. पूर्णांक संख्या हा चार्ट लक्षात ठेवा. -1, -2, -3, -4, -5 अशा अनंत संख्या या पूर्णांक संख्या आहेत. 0, 1, 2, 3, 4, 5 अशा अनंत संख्या या पूर्णांक संख्या आहेत. अपूर्णांक संख्या म्हणजेच फ्रॅक्शन्स नंबर. तर अपूर्णांक संख्या म्हणजे काय, त्याची व्याख्या काय? तर अपूर्णांक संख्या म्हणजे ज्या संख्या पूर्ण नसतात त्या संख्येला आपण अपूर्णांक संख्या म्हणतो. अपूर्णांक संख्या मांडली कशी जाते? अंश आणि छेद रूपामध्ये, अंश व छेद रूपामध्ये मांडली जाते, लक्षात ठेवा. अपूर्णांकाची जी संख्या आहेत, अपूर्णांक संख्या, याचे 3 प्रकार पडतात. तर बघा, पहिला प्रकार आहे व्यवहारी अपूर्णांक. व्यवहारी अपूर्णांक. दुसरा आहे दशांश अपूर्णांक. आणि तिसरा आहे आवर्ती दशांश अपूर्णांक. असे 3 प्रकार पडतात. तर व्यवहारी अपूर्णांक बघा कसे असतात? 5/2. ठीक आहे. परत बघा, त्यानंतरनं 4/3, परत 7/4. हे व्यवहारी अपूर्णांकाचे उदाहरण आहेत. तर बघा, आता जर तुम्ही भाग दिला याला बे बे, परत बघा, 2 4 उरले 1, पॉईंटचा 0, 2 10. त्यानंतर 3 1 3, 3 1 3, पॉईंट दिला, इथे 1 उरलेला होता, 1ला 0 दिला, पॉईंटचा 0. परत 3 त्रिक 9, 1 उरला, परत 0, 3 त्रिक 9, परत 1 उरला, परत 0, 3 त्रिक 9, परत 1 उरला, परत 0, 3 त्रिक 9. तर 1.3चं रिपिटेशन होत आहे, लक्षात ठेवा. म्हणजे 1.3 येत आहे. त्यानंतर बघा 7/4 आहे, 4 1 4,
4 एके 4, उरले किती 3 उरलेले आहेत, 3ला भाग जात आहे म्हणून पॉईंट दिला, पॉईंटचा 0, 4 सत्ता 28, उरले 2 परत 0, 4 पंचे 20, 1.75. तर याला आपण काय म्हणत असतो, व्यवहार्य अपूर्णांक म्हणत असतो. दशांश अपूर्णांक, आता हे सुद्धा अपूर्णांकाचाच प्रकार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे आपण 3 प्रकार म्हणलेले आहेत, व्यवहार्य अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, आवर्ती दशांश अपूर्णांक. तर व्यवहार्य अपूर्णांकामधील हे प्रकार आहेत. तर दशांश अपूर्णांक बघा, हे जे पॉईंटमध्ये आलेलं आहे, पॉईंटमध्ये उत्तर जे आपलं आलेलं आहे, ह्याला दशांश अपूर्णांक म्हणतात. ठीक आहे, दशांश अपूर्णांक. आणि आवर्ती अपूर्णांक म्हणजे तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल बघा, 1.33चं रिपिटेशन होत आहे, 3चं रिपिटेशन होत आहे. जसं की बघा, जर तुम्ही इथं संख्या घेतल्या 8/3 घेतलं, ठीक आहे, 3 एके 3, 3 दोन्ही 6, उरले 2, परत 2ला भाग जात आहे म्हणून पॉईंट दिला, पॉईंटचा 0, 3 सक 18, परत बघा 2 उरले, परत 0, 3 सक 18, परत 2 उरले, परत 0, 3 सक 18, परत 2 उरले, परत 0, 3 सक 18. तर या ठिकाणी बघा 6-6चं रिपिटेशन होत आहे, 6-6चं रिपिटेशन होत आहे. त्यामुळे आवर्ती दशांश अपूर्णांक आहे. तर आवर्ती दशांश अपूर्णांक कसं मांडत असतो आपण, 2.6चं रिपिटेशन होतं आहे म्हणून 6 एकदाच ठेवा आणि त्याच्या डोक्यावर टिंब द्या किंवा आडवी रेष दिली तरी चालेल. 2.6 किंवा म्हणजे 2.6 आडवी रेष किंवा 2.6 वरती एकच टिंब, कोणत्याही पद्धतीनं आवर्ती दशांश अपूर्णांक मानला जातो, हे लक्षात ठेवा. या पद्धतीने किंवा असं 2.66चं रिपिटेशन पुढे टिंब द्यायचं. तर हे तुम्हाला लक्षात आलं असेल नेमकं अपूर्णांक संख्या कोणकोणत्या असतात, व्यवहार्य अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, आवर्ती अपूर्णांक, आवर्ती दशांश अपूर्णांक. तर व्यवहार्य अपूर्णांक कसे असतात, दशांश अपूर्णांक पॉईंटमध्ये असतात, 4.5, 8.6, 7.3 असे दशांश अपूर्णांक असतात. आता दशांश अपूर्णांक व्यवहार्य अपूर्णांकाचा आपण दशांश अपूर्णांकात रूपांतर करत असतो. आवर्ती दशांश अपूर्णांक सुद्धा व्यवहार्य अपूर्णांकाचा आवर्ती दशांश अंकात रूपांतर करत असतो. आता हे व्यवहार्य अपूर्णांक आहे, या व्यवहार्य अपूर्णांकाचं आपण आवर्ती दशांश अंकात रूपांतर केलेलं आहे. समसंख्या म्हणजेच इव्हन नंबर्स, ज्या संख्येला 2ने निशेष भाग जातो त्या संख्या समसंख्या असतात. बघा, एकक स्थानी, लक्षात ठेवा, एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 या संख्या जर आल्या तर त्या संख्येला समसंख्या म्हणतात. उदाहरण द्यायचं झालं तर उदाहरण 426, त्यानंतरनं 824, 428, 8302 म्हणजे बघा या ठिकाणी समसंख्या आलेल्या आहे एकक स्थानी, इथं पण समसंख्या आलेल्या एकक स्थानी समसंख्या आलेल्या आहे. समसंख्या म्हणजे ज्या संख्येला 2ने निशेष भाग जातो ती संख्या. मग समसंख्या एकक स्थानी आले त्यामुळे ही 46, 824, 428, 8302 या सर्व समसंख्या आहेत. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ज्या एकक स्थानी आलेल्या आहेत त्या समसंख्या असल्या पाहिजेत. म्हणजे एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी जर एक आली तर ती समसंख्या असणार आहे. आता 2 क्रमवार समसंख्येमध्ये बघा, 2 क्रमवार समसंख्येमध्ये 2चा फरक असतो, हे लक्षात ठेवा. 2 क्रमवार संख्येमध्ये 2चा फरक असतो आणि 2 क्रमवार समसंख्यांचा मसावी हा नेहमी 2च असतो, हे सुद्धा लक्षात ठेवा. विषम संख्या ऑड नंबर्स, विषम संख्या म्हणजे ज्या संख्येला 2ने निशेष भाग जात नाही त्या सर्व विषम संख्या असतात. विषम संख्येच्या एकक स्थानी विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक आले तर ती संख्या विषम संख्या असते, हे लक्षात ठेवा. आता विषम संख्या कोणकोणत्या आहेत त्याचे उदाहरण पाहूयात आपण. तर बघा 409, 825, 729, 3303. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा एकक स्थानी 9 आलेला आहे, एकक स्थानी 5 आलेला आहे, एकक स्थानी 9 आलेला आहे, एकक स्थानी 3 आलेला आहे.
त्यामुळे या सर्व संख्या विषम संख्या आहेत, कारण त्या संख्येला 2ने निशेष भाग जात नाही. 2 क्रमवार म्हणजे क्रमवार विषम संख्येमधील जो फरक असतो तो बघूयात आपण. 1, 3, 5, 7, 9. तर 2 क्रमवार विषम संख्येमधील फरक 2 असतो, लक्षात ठेवा. 2चा फरक असतो. आणि क्रमवार विषम संख्यांचा नेहमी मसावी हा 1 येत असतो. 2 क्रमवार विषम संख्यांचा मसावी 1 येत असतो, मसावी. हे सुद्धा लक्षात ठेवा. मूळ संख्या म्हणजेच प्राईम नंबर. आता मूळ संख्या म्हणजे काय पहिल्यांदा क्लिअर करूया. ज्या संख्येला म्हणजे समजा एक मूळ संख्या घेतली आपण 47, या 47ला 1ने भाग जातोय किंवा त्याच संख्येने भाग जातोय. दुसरी मूळ संख्या घेतली 67, 67ला 1ने भाग जातोय किंवा त्याच संख्येने भाग जातोय, त्यामुळे ती मूळ संख्या आहेत. अशा मूळ संख्या 1 ते 100 पर्यंत 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. तर मूळ संख्या बघूयात आपण. 1 ते 10 मध्ये 2, 3, 5, 7 ही मूळ संख्या आहे. 11 ते 20 दरम्यान 11, 13, 17, 19 ही मूळ संख्या आहेत. 21 ते 30 दरम्यान 23, 29 या मूळ संख्या आहेत. 31 ते 40 दरम्यान 31 आणि 37 या 2 मूळ संख्या आहेत. 41 ते 50 मध्ये 41, 43, 47 या मूळ संख्या आहेत. 51 ते 60 मध्ये 53, 59 या मूळ संख्या आहेत. 61 ते 70 मध्ये 61 आणि 67 या 2 मूळ संख्या आहेत. 71 ते 80 पर्यंत 71, 73, 79 या मूळ संख्या आहेत. 81 ते 90 दरम्यान 83, 89 या मूळ संख्या आहेत. आणि 91 ते 100 मध्ये 97 ही मूळ संख्या आहे. तर अशा ह्या मूळ संख्या आहेत. अशा 1 ते 100 पर्यंत 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. आणि 1 ते 50 पर्यंत 1 ते 50 पर्यंत 15 मूळ संख्या आहेत. आणि 1 ते 25 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 100 येते. हे लक्षात ठेवा. किती येते? 100 येते. हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर लक्षात ठेवा, ही जी 2 तुम्हाला दिसते 2 मूळ संख्या ही समसंख्या आहे. म्हणजे एकमेव समसंख्या ही मूळ संख्या आहे. म्हणजे 2 ही एकमेव समसंख्या ही मूळ संख्या आहे. बाकीच्या उरलेल्या सर्व विषम संख्या आहेत, ज्या मूळ संख्या आहेत. आणि 1 व 0 या 2 ज्या संख्या आहेत ह्या मूळ नाहीत. लक्षात ठेवा, मूळ संख्या नाहीत. तर पहिली मूळ संख्या आहे 2 आणि शेवटची मूळ संख्या 97. एवढंच तुम्ही लक्षात ठेवा, कारण याच्यावर तुम्हाला प्रश्न येत असतात आणि 100% तुम्हाला याचा फायदा होईल. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जोडमूळ संख्या कंजुगेट नंबर्स. तर जोडमूळ संख्या म्हणजे हा मूळ संख्येचाच उपप्रकार आहे. तर जोडमूळ संख्या म्हणजे 3 नंतरनं 5 म्हणजेच 2चा फरक आहे. ठीक आहे. 11 नंतरनं 13 2चा फरक आहे. 29 नंतरनं 31 2चा फरक आहे. तर असे 2-2चे फरक असणारे ज्या मूळ संख्या आहेत याला जोडमूळ संख्या म्हणतात. जोडमूळ संख्या कधीच एकटी येत नाही, हे लक्षात ठेवा. जोडमूळ संख्या एकूण 1 ते 100 पर्यंत 1 ते 100 पर्यंत 8 असतात. 8 जोड्या असतात. 8 जोड्या म्हणजेच एकूण किती झाले? 16. बघा जोडमूळ संख्या 3, 5, 11, 13, 29, 31, 59, 61. त्याच पद्धतीने 5, 7, 17, 19, 41, 43, 71, 73. तर बघा 1 ते 10 पर्यंत 2 जोड्या आहेत. 3 ते 5, 5 ते 7. आणि 11 ते 20 पर्यंत 2 जोड्या आहेत. 11, 13, 17, 19. परत बघा आणि 21 ते 30 आणि 21 ते डायरेक्ट 40 पर्यंत 1 जोडी आहे. ठीक आहे.
आणि 41 ते 50 पर्यंत जोड्या बघा एकच जोडी आहे, 41 ते 43, आणि 51 ते 70 पर्यंत एक जोडी आहे, 59 ते 61 आणि 71 ते 73. संयुक्त संख्या कंबाईन नंबर. आता संयुक्त संख्या म्हणजे काय बघा, आता इथं 4 जर घेतलं, 4ला बघा 1 ने भाग जातोय, 2 ने जातोय आणि 4 ने सुद्धा जातोय. पर जर तुम्ही इथं 8 घेतलं, 8ला बघा 1 ने भाग जातोय, 2 ने जातोय, त्यानंतर 4 ने जातोय, परत 8 ने सुद्धा जातोय. एकापेक्षा जास्त संख्येने भाग जातोय, त्यामुळे ती संयुक्त संख्या आहे, लक्षात ठेवा. आता बघा संयुक्त संख्या 1 व 0 ह्या ज्या संख्या आहेत या संयुक्तही नाहीत आणि मूळही नाहीत, हे लक्षात ठेवा. आणि 1 ते 100 पर्यंत, 1 ते 100 पर्यंत तुम्हाला माहिती आहे की मूळ संख्या आहेत किती, मूळ संख्या 25 आहेत, ठीक आहे. आणि 1 त्याच्यामध्ये ॲड केली, कारण 1 मूळही नाही आणि संयुक्तही नाही, तर एकूण झाले किती 26. तर 100 मधून जर 26 वजा केले, उरलेले किती आहेत 74. 74 संख्या या काय आहेत, तर या आहेत संयुक्त संख्या. आता बघा 9 ही सुद्धा संयुक्त संख्या आहे, कारण 9ला बघा 1 ने जातोय भाग, 3 ने जातोय आणि 9 ने सुद्धा जातोय. ही एकमेव 9 संख्या जी आहे सर्वात लहान विषम संयुक्त संख्या आहे. आणि सर्वात लहान संयुक्त संख्या कुठली आहे, 4 आहे, हे लक्षात ठेवा. सर्वात लहान संयुक्त संख्या 4 आहे आणि सर्वात लहान विषम संयुक्त संख्या 9 आहे. त्रिकोणी संख्या ट्रायंग्युलर नंबर. आता ट्रायंग्युलर नंबर म्हणजे त्रिकोणी संख्या शोधायचं कसं, तर बघा जर तुम्ही 6 ही त्रिकोणी संख्या आहे की नाही आपण कसं ठरवायचं, 6च्या पुढचा अंक म्हणजे 6चा डबल करायचं. 6च्या डबल किती येणार आहे, 6 2 12. तर 12चे अवयव बघा 3 चौक 12 म्हणजे 3च्या पुढचा अंक 3 चौक 12 असे जर अवयव पडले तर याचा अर्थ समजायचं ही 6 ही जी आहे ही त्रिकोणी संख्या आहे. आता पुढचं बघा 28 जर घेतलं, 28च्या डबल काय होणार आहे, 56 होणार आहे, ठीक आहे. 28च्या डबल काय होणार आहे, 56 होणार आहे. 56चा अवयव बघा 7 8 56 पडतंय, 7 8 56. त्यामुळे ही जी 28 संख्या आहे ही त्रिकोणी संख्या आहे. आता बघा 8 घेतलं, 8चं डबल केलं, 8 2 16. 16चं अवयव कसे पडतात, तर बघा 2 गुणुले 8 2 16 पडतील किंवा 4 चौक 16 पडतील. तर लक्षात ठेवा 2च्या पुढचा अंक येतोय का, नाही. 4च्या पुढचा अंक येतोय का, नाही. त्यामुळे ही जी 8 आहे ही त्रिकोणी संख्या नाही. परिमेय संख्या रॅशनल नंबर. आता परिमेय संख्या म्हणजे काय लक्षात घ्या, ज्या संख्येला म्हणजे समजा जर 4 घेतलं, 4ला 2 ने भागलं की उत्तर पूर्ण येतं, ठीक आहे, पूर्णांकामध्ये येतं, त्यामुळे याला परिमेय संख्या म्हणतात. उत्तर आपलं पूर्ण येतं आहे. समजा इथं 18 आहे, 18ला जर 3 ने भागलं तर उत्तर किती येतं आहे, 6 येत आहे. त्याच पद्धतीनं जर तुम्ही 15ला जर 3 ने भागलं तर उत्तर किती येतं आहे, 5 येतं आहे. म्हणजे पूर्ण संख्या येत आहे ना उत्तर, त्यामुळं परिमेय संख्या. मग परिमेय संख्यामध्ये बघा जर वजा, आता बघा वजा जर असेल 15/3 असेल, वजा 15/3, 3 1 3, 3 5 15, म्हणजे उत्तर काय आलं, ऋणभारित आलं. आता ऋणभारित असेल किंवा 0 असेल याला आपण व्यवहारामध्ये पकडत नाही, पण परिमेय संख्येमध्ये ऋणभारित असो किंवा 0 असो किंवा पूर्ण संख्या असो, नैसर्गिक संख्या आपण म्हणू 18 3 4, तर या सर्व संख्या आहेत या परिमेय संख्या आहेत, हे लक्षात ठेवा. इवन करणीमध्ये जर तुम्ही करणीमध्ये 16 घेतलं, ही सुद्धा परिमेय संख्या आहे, कारण याचा आपण वर्गमूळ काढू शकतो 4. त्याच पद्धतीनं जर करणीमध्ये तुम्ही या ठिकाणी 8 घेतलं, ठीक आहे. आता इथं करणीचा घात काय दिलेला आहे, पण घन म्हणजे हे काय घन संख्या आहे, तर घनचं घनमूळ काढताना 8चं घनमूळ काय आहे, 2. त्यामुळं सुद्धा ही परिमेय संख्या आहे, ठीक आहे, ही परिमेय संख्या आहे. करणीमध्ये 27 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. जर तुम्हाला असं दिलं करणीमध्ये 16/4 ही सुद्धा परिमेय संख्या आहे, हे लक्षात ठेवा. जे काही तुम्हाला दाखवलेलं आहे हे लक्षात ठेवा, कारण ह्या परिमेय संख्या आहेत. आणि जर तुम्हाला करणीमध्ये 5 दिलं तर 5चं वर्गमूळ काढू शकत नाही, त्यामुळे ही परिमेय संख्या नाही. परत जर करणीमध्ये तुम्हाला असं दिलं 7, ही सुद्धा परिमेय संख्या नाही, हे लक्षात ठेवा. कोणती परिमेय संख्या नाही, कोणती परिमेय संख्या हे लक्षात ठेवा. वजा 5 0 18 या संख्या आल्या
तर या परिमेय संख्या आहे ज्याचं आपण पूर्ण उत्तर काढू शकतो. पूर्ण म्हणजे व्यवहारामध्ये आपण जे वापरतो त्या पद्धतीने उत्तर येऊ शकतं. इथं सुद्धा 16चं 4 येऊ शकतंय म्हणून ह्या परिमेय संख्या आहेत हे लक्षात ठेवा. अपरिमेय संख्या इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर म्हणजे ज्या संख्येला अंकगणितीय पद्धतीने आपण काढू शकत नाही पण लॉग टेबल असेल किंवा कॅल्क्युलेटरच्या साहाय्याने आपण काढू शकतो त्याला अपरिमेय संख्या म्हणतात. मग अशा अपरिमेय संख्या कोणत्या आहेत? जर तुम्ही घेतली 7/2 बघा बे के बे बे त्रिक 6 उरले किती 6 म्हटल्यानंतर 1 उरला 1ला भाग जातोय का नाही म्हणून पॉईंट दिला पॉईंटचा 0 बे पंचे 10. ठीक आहे. त्याच पद्धतीनं पुढची संख्या घेऊ आपण 16/5. परत बघा 5 एके 5 5 त्रिक 15 उरले 1 1ला भाग जात नाही पॉईंट दिला पॉईंटचा 0 5 दुनी 10. त्यानंतर आपण घेतलं 9/2 घेतलं तर बे के बे परत बघा बे चौक 8 1 उरला 1ला भाग जात नाही पॉईंट दिला पॉईंटचा 0 म्हणजेच बे पंचे 10. त्यानंतर 8/3 घेतलं 3 एके 3 3 दुनी 6 उरले 2 2ला भाग जात नाही म्हणून पॉईंट दिला पॉईंटचा 0 परत 3 सक 18 परत 2 उरले परत 0 3 सक 18 परत 2 उरले परत 0 3 सक 18 म्हणजेच आवर्ती दशांश अपूर्णांक तयार झालेला आहे. दशांश अपूर्णांक तयार झालेला आहे त्यामुळे या संख्या ज्या आहेत अपरिमेय संख्या आहेत. आता अपरिमेय संख्या अजून बघा करणीमध्ये जर तुम्हाला 5 दिलं ही सुद्धा अपरिमेय संख्या. करणीमध्ये 7 दिलं ही सुद्धा अपरिमेय संख्या. परत 3 करणीमध्ये आपण 15 घेतले ही सुद्धा अपरिमेय संख्या. आणि पाय जरी घेतलं तरी ही अपरिमेय संख्या. आणि दशांश आवर्ती अपूर्णांक असेल या सर्व अपरिमेय संख्या आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही संख्यावरील उपप्रकार आहेत ते आपण पाहिलेले आहेत. तर संख्या हा टॉपिक तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजला असणार आहे त्यामुळे चॅनलला लाईक करायचं आहे आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करायचं आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर जॉईन व्हायला सांगायचं आहे कारण आपण अशी सिरीज चालू केलेली आहे. त्याचबरोबर आपण ॲप लॉन्च केलेलं आहे आपलं. तर ॲपची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. ॲप डाउनलोड करून ठेवा त्याचासुद्धा तुम्हाला फायदा होईल कारण त्या ठिकाणी आपण क्विज घेत असतो किंवा इतर सुद्धा आपले लेक्चर्स अवेलेबल असतात. धन्यवाद. बाय.